तर महाराष्ट्रामधील लोकसभेच्या यादीवर भाजपमध्ये जोरदार खलबतं सुरू असली तरी पहिली यादी 10 मार्चच्या आधी येण्याची शक्यता नगण्य आहे। याचं कारण म्हणजे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 8 मार्च रोजी पार पडणार होती। मात्र त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यामुळे ही बैठक 10 मार्चला होण्याची शक्यता आहे। या बैठकीतच महाराष्ट्रामधील उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार आहे आणि त्यामुळे तुर्तास तरी महाराष्ट्राची यादी लांबणीवर पडली आहे असंच म्हणावं लागेल। आणि याच संदर्भामध्ये आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे थेट भाजप मुख्यालयाबाहेरून आपल्या सोबत यावेळेला जोडले गेले आहेत। सोमेश, महाराष्ट्राच्या भाजप कोर कमिटीची दिल्लीत सुरू असलेली बैठक, सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत। काय महत्त्वपूर्ण चर्चा त्या ठिकाणी सुरू होताना दिसते? यामध्ये कुणाकुणाच्या नावांची देखील चर्चा होऊ शकते। उमेदवारांबाबत काय आणखी बोललं जाऊ शकतं? काय सविस्तर माहिती आहे सोमेश? विशाल, आपण पाहू शकतो की भाजपच्या कोर कमिटीची मीटिंग ही आता भाजपच्या मुख्यालयामध्ये सुरू आहे। आपण जिथे उभे आहोत तिथे अगदी पाठीमागेच या सगळ्याबद्दलची चर्चा ही भाजपचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर हे सगळेजण करतायत। या संपूर्ण चर्चेमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचा लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचं काम सुरू आहे। त्यासह लोकसभेच्या विविध मतदारसंघांमधली सध्याची परिस्थिती काय आहे, त्यानुसार भाजप एकूण किती लोकसभा मतदारसंघांसाठी आग्रह असणार आहे। काही लोकसभा मतदारसंघांबाबत अगदी स्पष्टता आहे, तर त्याबाबत मात्र इथे चर्चा होणार नाही। उदाहरणार्थ काही जिथे मोठी नावं आहेत, काही दिग्गज नेते जिथे निवडून येतात, त्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा या बैठकीमध्ये होत नाहीये। परंतु दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघनिहाय कोणता उमेदवार असला पाहिजे, जर तो उमेदवार नसेल तर मग दुसरा कोणता उमेदवार असू शकतो, प्रत्येक उमेदवाराबद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं काय आहे, त्यासह जे इतर 2 मित्र पक्ष आहेत त्यामध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेस आहे, एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, तर शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी किती जागा सोडायच्या आहेत, त्या सोडल्यानंतरही त्या ठिकाणची गणितं काय असणार आहेत। विशेष म्हणजे प्रचारादरम्यान विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणकोणत्या मोठ्या नेत्यांची सभा लावणं आवश्यक आहे, प्रचाराची रणनीती कशी असली पाहिजे, अशा विविध विषयांवर विस्तृतपणे चर्चा होते। जी भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे, त्या बैठकीच्या पूर्वीची ही बैठक आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने यामध्ये सगळा आढावा घेतला जातोय, जेणेकरून केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष यादी निश्चित होऊन काही उमेदवारांची नावं जाहीर केली जाऊ शकतात आणि त्या दृष्टीने ही सगळी तयारी आणि ही सगळी चर्चा सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे। महाराष्ट्रातील अनेक इच्छुक उमेदवारांचं भवितव्य हे या दिल्लीतल्या बैठकीत ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।